गडी दमला दमला दमला. करणार का नाही बाबू? करायची ना. एवढी एकच? हे काय इकडे काय तितकं उतरलं काही. आता रोड इथे ना ट्रॅफिक जाम झालाय. पण याच्यात बारकच दिसत नाही मला. मग हा दिसला. इथे काकडी कापून ठेवली पूजाने. आता ते मी खातो. खाता आपण तुम्ही काय खातो? 30 रुपये आधी का? मला आवडतोय पांढरा शर्ट. ती काकडी उरलेली खाऊन टाक. आणि नको मी हातात घेतो. एवढी ताटली धुवून टाक. इकडे बारके मोबाईल बघतोय. घेतो थांब. आज जरा मला हिंड दे. अण्णा काय तरी वायरच्या खटापटी करते. मी जातो आता पप्पूच्या वावरात. आज केस विस कापले म्हणले आज जरा. दमला गडी गडी दमला दमला दमला. ये दमला आता आता ये दमला. फार शांत झालाय. आधी ये दमला गडी खेळून. नाही नाही आता उठलाय. तोंडात काय बाळा? ती हे मुगाचं दाणं. मुग खातो. मुगाचं दाणं खातो पिल्लू. आता मी चालूय पप्पून त्यांच्याकडे. त्यांच्या घास्या त्या वरब्याहून चाललोय घासातून. हे बघा त्यांनी ना घासाचं वज आता कापून ठेवले. आता ते जाणार त्यांच्या शेळ्यांसाठी. माधव आलेला आहे आणि आता माधव डाळिंबाचं मार्गदर्शन सांगत आहे. माधव काय काय म्हणणं आहे तुमचं? छाटणी प्रॉपर करा. हा छाटणी केली पाहिजे. अजून मोटरसूट काढायची. अजून अजून काही बेडला माती दाबायची खत घालायचं. हा तर एवढ्या एवढ्या गोष्टी आता पप्पूनी सगळ्या केल्या पाहिजे. करणार का नाही पप्पू? करायची ना. ही आपले डाळिंब बागायतदार अक्षय भाऊ भाकरे. ही त्यांची शेती आहे. इकडं सगळा ऊस आहे. इकडं पण ऊस आहे, डाळिंब आहे. हे त्यांचे बंधू सतीश भाऊ भाकरे. हे त्यांचे चुलत बंधू सुमित्राजे भाकरे. आणि हे त्यांचे मार्गदर्शक महेंद्र शेठ भाकरे. आता मी चाललोय घरी आणि बाबा बघू शकता इथे शेंगा काढते शेवग्याच्या. मला म्हणते तुला न्यायचे का? पण आता कालच शेवग्याचं कालवून खाल्लंय बाबा. असं केलं काय? मग काय मग नको. उद्या बिद्या नेऊ आता. एवढी तोड. बाबाला एक शेंग तोडून देतो आता मी. तोडी एवढी एकच? हे काय इकडे काय तितकं उतरलं काही. बघा इथं काय तोडून ठेवलंय. संपल्या. हां आणि पुढच्या झाडाखाली काही तोडून ठेवले. तर आता ही आमची गावरंग आहे. ही आम्ही बघा या नारळाच्या झाडांचे तिथं आहे ना एक बंगला आहे. त्यांनी आम्हाला दिलेली इथं पाळायला. तर आता ही खूप मोठी झाली. आता हिच्या पोटात बाळ आहे. तर आता ही लवकर दूध देईन आणि बाळ देईन. ही आमची जर्सी गाय. ही आमची कारवडला आली. ही ह्याच गायची वाटते. नाही ह्या गायची नाही, दुसऱ्या गायची. ती गाय नाही. आता शेळ्या लागल्या आरडायला तिकडून. मला बघितलं आता त्यांना वाटलं मी त्यांना खायला टाकेन. इकडे बघून लागल्या आरडायला. आता पाहू शकता बरं का. पुढून एक गाडी आली, इकडून एक गाडी आली. आता रोड इथे ना ट्रॅफिक जाम झालाय. कसं जाणार आता तुम्ही? जाणार एकामेकीला. आता इथं आम्हाला उड्डाण पूल बांधायला लागेल. तर आता विशाल चाललाय घरी अंधारात. आता लाईट नाही ना. 10 वाजता लाईट आहे का नाही? लाईट रोज यायला पाहिजे नाही. तर अशा टायमाला आता वाघ पाहू शकता. सगळी वाघच वाघ झाले आमच्याकडे. आणि नेमकी लाईट गेली. माझं काय म्हणणं आहे तो याच्यावर? काय करायचं ते? हा ना. एक तर वाघ लय त्रास देते आम्हाला. बरं आता आम्ही ना जागा आहे का माधुला चालू सोडायला पप्पून मी. चला लाईटच यायला लय वेळ झालाय. आता पूजा इकडे अंधारात बसली होती मोबाईल बघत. आणि मी काय आलं आता जरा राजूच्या दुकानात जाऊन टाइमपास केला ना, त्याच्यामुळे फुगली वाटते. आता बोलणार नाही म्हणते माझ्याबरोबर. हा पूजेने मला एक गोष्ट सांगितली होती पण ती माझ्या लक्षात नाही. पण आता इथून पुढे लक्षात ठेवणार. हे नवरदेवाचे वडील आहे. आज आमच्या अण्णाची गाडी घ्यायला आलेली. अण्णा म्हणते जा तिकडे पळत जेवून घे. जेवून घेस म्हणले ना. चालते मी माझ्या एकटा हाताने घेऊन खातो. आता मी जेवायला बसलोय. पूजेने बघा एवढा भारी भारी स्वयंपाक केलाय. भजी, कुरडई, पिवळा काय म्हणते बटाट्याचं भरीत आहे, श्रीखंड, पुरी, डाळ भात. तर तुम्ही पण जेवायला या. पूजा एकटी जेवून बसली आज. मला नाही पटले. काय काय बोल ना. काय होला मला लात घालची ना. दे ना मग. तर जेवतो आता मी. पहिला घास घेतो. पहिला घास देवाचा.
लय तेलकट करते. मी तेलकट खाणं खात नाही माहिती ना, तुला माहिती ना माझं सात्विक जेवण असतं. हे असं मला आवडत नाही, पण तरी पण मी खातो. का तर तू नाराज नाही व्हावा आणि हा स्वयंपाक वाया नाही जावं म्हणून. 2 दिवस नाही थांबले तिकडून चालू सात्विक. काय तसं पुरण बिर्या खात. मी नाही पुऱ्या बिऱ्या खात, तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना. मागच्या ब्लॉक मध्ये तू बघितलंच असेल राती करताना हा सगळ्या पुऱ्या यांनीच खाल्ल्या. नाही. ते मरुतीचे फोन करा. पूजाला मी म्हणलं थोडं माझ्याबरोबर खा, मी जरा मला बरं वाटतं. तर आता आहे ना काय करते हां डाळ भात खाते. म्हणजे मला पण संपत नव्हता ना. श्रीखंड खातो मी, भजी पण खातो, पण डाळ भात तू खा. डॉक्टर माझ्या पैसे जेवण का काढता तुम्ही जाता ना तिकडे त्या गप्पा पण दाखवायच्या ना सगळ्यांना काय मारतात ते. उद्यापासून जाणार आहे मग विचार नाही, उद्यापासून जाणार नाही कुठे मी. गेलं. तर आता मी लेट जेवल्यामुळे ना पूजा म्हणली आता ताट आहे ना तुम्हीच धुवा, पण मी नाही धुणार, मी ठेवणार असंच बस दूध. ती पाहू शकता इथे एक फ्रेम बघितली मी. ही बारकेची मला वाटते बी फार्मची बॅच असेल, पण याच्यात बारकेच दिसत नाही मला. मग हां दिसला हो का, इथे 3 नंबरला इकडून एवढे सगळे विद्यार्थी होते वाटते त्यांच्या कॉलेजचे. झालं वाटतं याचं शिक्षण. तर आता लाईट आलेली आहे. आता मला लई झोप आली, झोपायला पाहिजे बरं का. तर ना आज काय ब्लॉग काढता आला नाही, तरी पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्याला शेअर करा. आहे का नाही पूजा? पूजा पण तेच म्हणते, पण मनात म्हणते